म्हणून या श्रीमद भागवत कथेच्या महात्म्याला आरंभ करत असताना या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं जे महात्म्य आहे पद्म पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे। सुरुवातीचे जे 6 अध्याय आहेत हे पद्म पुराणामधले आहे आणि यामध्ये महात्म्य अनेक प्रकारचे आहे। त्यामध्ये स्वरूप महात्म्य आहे आणि शक्ती महात्म्य आहे। स्वरूप महात्म्य वेगळं, शक्ती महात्म्य वेगळं। एखाद्याच्या स्वरूपाकडे बघून त्याच्या स्वरूपाचा मोह वाटणं हे झालं त्याचं स्वरूप महात्म्य, परंतु त्याच्या कार्याची शक्ती संपूर्ण जगभरामध्ये पसरणं हे झालं त्याचं शक्ती महात्म्य। आज अत्तरदे परिवाराने आमचे दिनेश भाऊ असतील, आमच्या सारिका वहिनी असतील, संपूर्ण यांचा परिवार असेल, आपल्या परिवारातल्या व्यक्तीच्या नावाने हा शुभ संकल्प जो जीवनामध्ये केलेला आहे याकरिता सर्वात आधी मनाचा मोठेपणा लागतो का? आज या जगामध्ये असे कितीतरी मुलं आहेत ज्यांच्या घरी कुत्र्याला बसायला सोफा सेट आहे, कुत्र्याला बसायला 4 व्हीलर आहे, फॉर्च्युनर आहे, गाडी आहे, सगळं आहे घरी। कुत्र्याला महागाची बिस्किट आहे खायला, कुत्र्याला आंघोळ करायला शॅम्पू आहे, सगळं आहे, पण मायबापाला खायला घरात अन्न नाही असे पण मुलं जगात आहेत। पण आज जर या परिवाराचा विचार केला, आज तर ते देहाने निघून गेले ना, त्यांच्या नावाने हे केलं काय नाही केलं काय कोण म्हणणार आहे त्यांना? पण त्यांच्या मनाचा जो शुभ संकल्प आहे हे त्यांच्या वडिलांच्या प्रती असलेलं हृदयामधलं प्रेम आहे, लक्षात घ्या। अंतकरणामधलं ते प्रेम आहे, केवळ मुलाच्याच नाही तर ज्या सुनबाई आहेत त्यांच्याही मनामध्ये तेवढीच आपुलकी, तेवढंच प्रेम, हे सगळं परिवारामध्ये आहे आणि हे असायला हवं। पद्म पुराणामध्ये याचं महात्म्य सांगितलेलं असताना ज्ञानोबारायांचा विचार जर जीवनामध्ये केला तर ज्ञानोबारायांचं महात्म्य काय आहे तर फार गोड वर्णन नाथबाबा करतात। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा। ज्ञानोबा हे कैवल्य स्वरूप आहे, हे झालं त्यांचं स्वरूप महात्म्य। ज्ञानोबारायांची शक्ती किती मोठी आहे। साधकांचा माय बाप दरुशाने हरिताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा। आजही आमच्यासारखे कितीतरी विद्यार्थी आळंदीमध्ये असतात, प्रत्येकाचेच मायबाप त्यांच्या जवळ नसतातच, पण अशाही वेळेला माझी माऊली साधकांचा माय बाप, फक्त माय नाही, साधकांची मायही माझी ज्ञानोबाराय माऊली होते आणि साधकांचा बापही ज्ञानोबाराय त्या ठिकाणी होतात। काय काय ज्ञानोबारायांनी केलं नाही महाराज। ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा। जगात सर्वात श्रीमंत असणारा, जगाच्या पाठीवरचा अलौकिक ग्रंथ निर्माण केला ते हे माय ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी सारखा ज्ञानेश्वरी केवळ
पूजा करण्यासाठी नाही, तर जीवनामध्ये एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवली पाहिजे. ज्ञानोबारायांचं हे मोठं साम्राज्य आहे, ज्ञानोबारायांची श्रीमंती आहे महाराज. आणखी काय केलं माझ्या ज्ञानोबारायांनी? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरिला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले महाराज. जो पशुरूपामध्ये आहे त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. लोक म्हणतील त्यावेळेला ज्ञानोबारांनी केलेला चमत्कार आहे, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आज बोलवू शकतो का? बोलवतो ना महाराज. आमच्यासारखे कितीतरी रेडे आळंदीमध्ये जाऊन पडतात आणि त्यावेळेला ज्ञानोबाराय जो जसं एखादा ऊसाचा कारखाना आहे, ऊसाच्या कारखान्यामध्ये इकडून ऊस टाकला की तिकडून साखर तयार होते. बरोबर आहे ना? हो म्हणा. इकडून ऊस टाकला की तिकडून साखर तयार होते. इकडून ऊस टाकल्यानंतर तिकडून गुड तयार होतो. परंतु वारकरी संप्रदायात जगातला सर्वात श्रीमंत आणि सौजन्यशील संप्रदाय असा आहे. इकडून दगड जरी टाकला तर तिकडून कीर्तनकार, भागवतकार, टाळकरी, गायक, मृदंगाचार्य, गायनाचार्य हेच तयार होतात. हे जगातलं ज्ञानोबारायांचं मोठं साम्राज्य आहे, लक्षात घ्या. ही ज्ञानोबारायांची खरी श्रीमंती आहे. आज ज्ञानोबारायांच्या आधी जर आपला जन्म झाला असता तर विचार करा आपण कुठे असतो. आज हे सद्विचार, सद्विवेक बुद्धी आपल्या डोक्यात आली नसती. सामान्य ज्ञान प्रत्येक व्यक्तीला आहे. आहार, निद्रा, भय, मैथून हे कोणालाही कळतं. जेवायचं कोणाला शिकवावं लागत नाही. अरे एका आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस पर्यंत एक बालक वाढतो ना, जन्म देते आई त्या बाळाला, ती बेडवरच असते. डॉक्टर, नर्स त्या ठिकाणी येऊन आईच्या स्तनाला त्या बाळाला त्या ठिकाणी लावल्या जातं. लगेच बाळ दूध प्यायला लागतं. त्या जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा आईचं दूध कसं प्यायचं हे शिकवावं लागत नाही, लक्षात घ्या. जेवणाचं ज्ञान प्रत्येकाला आहे. गाय वासराला जन्म देते आणि जन्म दिल्याबरोबर ते वासरू 10 मिनिट थरथरून एकाच ठिकाणावर बसतं. थरथरून उठायला सुरुवात करतं. 10-15 मिनिटात बागडायला लागतं. बरोबर गाईच्या कासेजवळ जातं. गाईची कास कुठे आहे हे वासराला सांगायची गरज पडत नाही. म्हणून भोजनाचं ज्ञान, जेवणाचं ज्ञान प्रत्येकाला आहे. आणि माणसाचं भजनापेक्षा जास्त प्रेम जर कशावर असेल तर ते भोजनावर आहे. ताटात जर गुलाबजामुन दिसला तर त्या गुलाबजामुनकडे बघून बघून म्हटल्या जातं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. म्हणजे तो गुलाबजामुन खाता खाता मरण यावं एवढी माणसाची अपेक्षा आहे. सदैव तुझा योग घडावा त्याकडे बघून म्हटल्या जातं. एक सांगू तुम्हाला, शरीरात जर ताप असेल ना, ताप, तर माणसाला भोजन गोड लागत नाही. शरीरात ताप असेल तर माणसाला भोजन गोड लागत नाही. आणि मनात जर पाप असेल तर माणसाला भजन गोड लागत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून भजनाची गोडी प्रत्येकाला नसते बरं. काही लोक म्हणतात आम्हाला ना खूप आवड आहे, पण काय करावं, यायला वेळच नाही. समजा उद्या जर तुमच्या घरी यम आला तर त्याला पण हेच सांगा, यायची भरपूर इच्छा आहे बरं, पण काय करावं, वेळच नाही. ऐकेल का यम? नाही त्या यमाशी करुणा, बाहेर करिता कुढी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या, चोरयातना घरी जातो. म्हणून माणसाचं जास्त प्रेम भजनापेक्षा भोजनावर आहे. पण खरा तरुण तो आहे. आमचे साधू संत सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तो खरा तरुण भाग्यवान आहे ज्याला कथा कीर्तनामध्ये रुची निर्माण होते. आवश्यक नाही की कथा कीर्तनामध्ये रुची निर्माण व्हावी म्हणजे सगळ्याच लोकांनी महाराज बनावं, असं अजिबात आवश्यक नाही.
मी तर सांगत असते, तुमच्या मुलाला फार मोठ्या पदावर न्या. त्याला कीर्तनकारही बनवू नका, त्याला भागवतकारही बनवू नका. त्याला कलेक्टर बनवा, त्याला डॉक्टर बनवा, त्याला वकील बनवा, त्याला पोलीस बनवा, मोठ्या मोठ्या क्षेत्रावर त्याला न्या. पण आपल्या मुलांमध्ये आध्यात्मिक तत्व प्रत्येकाच्याच मुलामध्ये असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये आध्यात्मिक तत्व जे आहे ते प्रत्येक घरामध्ये रुजलं पाहिजे. कारण त्याशिवाय आम्हाला ज्ञानोबाराही कळणार नाही, त्याशिवाय आम्हाला तुकोबाराही कळणार नाही. ज्या वेळेला कथा कीर्तनाला जवळपास 12-15 वर्षाच्या आधी जेव्हा मी सुरुवात केली होती, लहान होते मी, तेव्हा असं कीर्तनाला जायचे ना, विचारायचं, हे एवढा मोठा तिलक तुम्ही लावता, का लावता? हे पांढरे वस्त्र तुम्ही का घालता? सांगितलं, म्हटले मी कीर्तनाला जाते. तर म्हणे हे गाव कुठे? कीर्तन नावाचं गाव कुठे? म्हणजे कीर्तन खायची वस्तू आहे, प्यायची आहे, कीर्तन नावाचं गाव आहे की कीर्तन नावाचं काय आहे, नेमकं कीर्तन काय, हेच जर आम्हाला कळालं नाही. आज मुस्लिम समाजामध्ये तुम्ही लहानशा 5 वर्षाच्या लेकराला विचारा, तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे? छाती ठोकून सांगतात, आमचा धर्मग्रंथ कुराण आहे. आणि आपल्या हिंदूंच्या लेकरांना विचारा ना, तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे? त्यांना ते नाही माहित, त्यांना पुष्पामधलं गाजलेलं वाक्य माहिती आहे. काही लोक म्हणतात, तुम्हाला काय कळतं? आमची वरपर्यंत ओळख आहे, आमची वरपर्यंत ओळख आहे. भरपूर पाऊस आला म्हणजे त्यांना सांगावं, जरा जरा जा वर आणि सांगा त्यांना पाऊस बंद करा. वरपर्यंत ज्याची ओळख आहे. म्हणून आज मुलांमध्ये सुद्धा काय रुजलं पाहिजे, मुलांना काय शिकवलं पाहिजे, हे सुद्धा आम्हाला अध्यात्म शिकवतं. आवश्यक नाही अध्यात्म ऐकलं म्हणजे प्रत्येक साधूच बनेल. साधू बनणं एवढी साधी गोष्ट नाही, लक्षात घ्या. एक बार एक स्वामी जी ने सेठ जी से प्रश्न पूछा, बोले सेठ जी, आप तो हमारी कथा कीर्तन सत्संग सुनने के लिए हमेशा आते हो, लेकिन अपने बच्चों को कभी नहीं लाते, कभी उनको भी लाया करो. बोले महाराज, आपकी कथा कीर्तन सुनकर यदि हमारा बच्चा सन्यासी हुआ तो हम तो कहीं के नहीं रह जाएंगे. क्या सन्यासी होना कोई गुनाह है, कोई पाप है सन्यासी होना? तब स्वामी जी ने पूछा, बोले सेठ जी एक प्रश्न पूछो आपसे. बोले पूछिए ना महाराज. मेरा सवाल है आपसे, आप हमारी कथा कीर्तन सत्संग कितने साल से सुन रहे हो? बोले महाराज कम से कम 20 साल हो रहे. कितने? 20 साल. तो 20 साल में कभी आप साधु बने? आपने कभी 20 साल में संन्यास लिया? अरे 20 वर्ष ऐकून कथा, 20 वर्ष कथेचं रसपान करून आपण संन्यासी होणार नाही, तर 7 दिवसाची कथा ऐकून आपले मुलं काय साधू होणार आहेत महाराज? साधू होणं एवढं सोपं आहे. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही, कधीही गेलन पिऊन आला. साधुत्व मिळवण्याकरिता सुद्धा ती दिशा जीवनामध्ये प्राप्त व्हावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबाऱ्यांची एवढी मोठी ही श्रीमंती आहे. ज्ञानोबारे परमसंत आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांची ही परम आराध्या शक्ती आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ही ज्ञानोबाऱ्यांची खरी शक्ती आहे, शक्ती महात्म्य आहे. जसं ज्ञानोबाऱ्यांचं स्वरूप आणि शक्ती महात्म्य आपण पाहिलं, तसं श्रीमद भागवताचं सुद्धा एक स्वरूप महात्म्य आहे आणि एक शक्ती महात्म्य आहे. स्वरूप महात्म्य काय आहे तर ज्या वेळेला असं म्हणतात, भगवान परमात्मा निजधामाला जाण्यासाठी निघाले. भगवान परमात्म्याचे परमसखा उद्धवजी महाराज रडायला लागले, यातना त्यांना व्हायला लागल्या. उद्धवजी महाराज रडतात आणि म्हणायला लागले, देवा आजपर्यंत मी तुमच्या संगतीमध्ये राहिलोय, किती जीवनामध्ये आनंद निर्माण झालेला होता, आता तुम्ही निघून गेल्यानंतर हे जीवन मी कसं जगायचं? त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात, उद्धवा ज्या वेळेला तुझा जन्म झाला ना, त्यावेळेला मी तुझ्या सोबत होतो का? नाही. ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला तूही माझ्या सोबत नव्हतं. या जगतामध्ये येताना जीव एकटा येतो, जाताना सुद्धा एकटा जातो. हा मधला जो काळ आहे तोच या परिवाराच्या, या नातेवाईकांच्या, या समाजाच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी जातो. नाहीतर येणे एकल्याचे, जाणे एकल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी.
दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडे दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडे दोघा पुन्हा नाही गाठ. दोन ओंडक्याची होते भेट सागरात, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एक जीव जन्माला येतो, हळूहळू लहानाचा मोठा होतो, समाजात कार्य करतो, काही चांगलं काही वाईट घडतं, आणि एक दिवस या संपूर्ण जगाबरोबर असलेले नाते त्याच ठिकाणी ठेवून एकटाच परलोकाला निघून जातो. एखादा व्यक्ती मरण पावला की दुसरा रडतो, त्याच्या प्रेताजवळ जाऊन, त्याच्या शवाजवळ जाऊन दुसरा रडतो. पण जो रडतो ना तो पण विसरतो. काय विसरतो माहितीये? मेला एक त्याचा तुझा शोक वाहे, मेला एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडे दोघा पुन्हा नाही गाठ. मेला एक त्याचा दुजा शोक वाहे, एक मेला की दुसरा रडतो, पण अकस्मात तोही पुढे जात आहे. एखादा व्यक्ती मरण पावला की दुसऱ्याला दुःख होतं, तो रडायला लागतो, पण जो रडतो त्याला पण हे लक्षात येत नाही की आपणही त्याच रस्त्याने जाणार आहोत. अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणून उद्धवाला या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात, तुझा जन्म झाला ना उद्धवा, मी तुझ्या सोबत नव्हतो आणि मी काही वैकुंठाला जाणार नाही, मी क्षीरसागरामध्ये जाणार नाही, मी गोलोकाला सुद्धा जाणार नाही. मग देवा नेमके तुम्ही जाणार तरी कुठे? स्वकीयं यद्भवे तेजा स्तच्च भागवते दधात्, तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्. मी आता वैकुंठाला जाणार नाही, मग देवा जाणार तरी कुठे? स्वकीयं यद्भवे तेज, माझं जे तेज आहे ना, कोण म्हणतोय? भगवान गोपाल कृष्ण. माझं जे तेज आहे या भागवत ग्रंथामध्ये ठेवून जाणार आहे मी. स्वकीयं यद्भवे तेज स्तच्च भागवते दधात्, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम्. यामध्ये माझं तेज मी ठेवून जाणार आहे. म्हणूनच भगवंत कुठेही गेलेले नाही, ते या भागवतामध्ये प्रविष्ट झालेले आहे. तिरोधाय प्रविष्टोयम. आणि काय आहे महाराज? तेनेयम वाङ्मयी